नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हातात सत्ता नसताना नागरी समस्या सोडवून सुखदुःखात सदैव सोबत असणाऱ्या इम्तियाजभाई मोमीन यांनाच आम्ही मनपा निवडणुकीत मतदान करणार, नगरसेवक बनवणार असा निर्धार जुन्या म्हाडा कॉलनीतील महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. प्रभाग 17 मधील जुन्या म्हाडा कॉलनीतील अनेक महिन्यापासून विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्यानं तसेच ड्रेनेज तुंबणे फुटण्याचा प्रश्न मोठा गंभीर होऊन म्हाडावासियांना जगणं मुश्किल झाले होते. यावेळी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे पुणे शहराध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांनी लष्कर पाणीपुरवठा यंत्रणा, मनपा ड्रेनेज विभाग यांना कामाला लावून पाणीपुरवठा सुरळीत केला, ड्रेनेज लाईन दुरुस्त केल्या. याबद्दल जुन्या म्हाडामधील रहिवासी महिलांनी इम्तियाजभाई मोमीन यांचा सन्मान केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अखिल मामू शेख, शिलाबाई कंट्रोलू, काजल लोंढे, कावेरी वाघमारे, शकीला शेख, रतनबाई कांबळे, गंगूबाई कुर्णे, निशा गायकवाड, मंगल गायकवाड, उर्मिला परदेशी, सारिका वाघमारे, संगीता कांबळे, सिंधू चव्हाण, आफ्ताब शेख, इब्राहिम पठाण, अयान शेख, सुरेश खरात, गजानन डक, अफजल पटेल, युसुफ शेख, मोहसिन मनियार, आमिर शेख, मुजाहिद शेख आदी रहिवासी उपस्थित होते. म्हाडावासियांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले, पण स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरून सोयी सुविधांपासून वंचित ठेवले. मतदारांनी मनपा निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहावे, एकही नागरी समस्या दिसणार नाही असा विश्वास यावेळी इम्तियाजभाई मोमीन यांनी व्यक्त केला. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आम्ही पाण्यासाठी तरसलो होतो, किडा पडलेलं पाणी आम्ही प्यायला लागलो होतो, आम्ही शोधून गाळून. पण आता इम्तियाजभाईने आम्हाला पाणी दिलं ना, आम्ही आता रोज ताजं पाणी पितोय. नदी समगाला जात होतो आम्ही कपडे धुवायला कॅनीला, आता घरात धुतोय. इम्तियाजभाईने आम्हाला भरपूर पाणी दिलं. इम्तियाजभाई एवढे चांगले आहेत ना, आमची सगळी सोय इम्तियाजभाई करतात. बाकीच्यांनी आमचं पाणी चोरलं होतं, आता त्यांच्या दाताला गळाले, आता उलटे आम्हाला येऊन जाऊन ते घालून पाडून बोलत असतात. आणि आम्ही निवडूनच देणार इम्तियाजभाईलाच नगरसेवक इथं बनवणार. आम्ही दुसरे कोणी आलं तर त्यांना हकलणार. आम्हाला 2 महिने पाणी नव्हतं, घाण पाणी येत होतं. आम्ही कुठं त्या पाण्यासाठी गेलो, पण आम्हाला भेटलं नाही. आणि शेवटी इम्तियाजभाईनी त्यांनीच एवढी मेहनत करून इथपर्यंत आणलं. रात्रभर ते चौकी तिथं फिरत होते. त्याच्यामुळे आज आम्हाला पाणी भेटतं आणि 3 टाईम पाणी येतंय आम्हाला. आज कुणी का दिलं नाही. कुठले पण कार्यकर्ते आले ते बघूनच गेलेले, कुणी आम्हाला सहकार्य केलेलं नाही. निवडून देणार ह्या वेळेस त्यांना, हीच अपेक्षा आमच्याकडून, दुसरं काही नाही. आणि आमच्या वार्डाचा नगरसेवक पण करून घेणार आहे त्यांना. 6 महिने झालो तर आम्हाला काय पाणी येत नव्हतं आणि कोणीही म्हणजे असं किती वेळा तक्रार करून सुद्धा कोणी लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे नाही का आम्ही इतके वेळा एकदम सगळीकडे फिरून वैतागलो. पण अखेरीस आम्हाला फक्त नाही इम्तियाजभाईंनी जी मदत केली ती एकदम खूप मोलाची आहे. मेन म्हणजे आता महिलांना सगळ्या कामासाठी मेन म्हणजे पाणीच लागतं. उठल्यापासून पाणी सुरू होतं ते संध्याकाळपर्यंत पाणी लागतं. पण मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न हा इतका म्हणजे मोठा म्हणजे त्यांनी एकदम सॉल्व केला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक वेळ म्हणजे कसं आता जरी इम्तियाजभाई जरी आमच्या इथून नगरसेवक म्हणजे ह्याच्यासाठी जरी ते उभे राहिले, मतदानासाठी जरी उभे राहिले, तरी आम्हाला महिलांचा त्यांना फुल पाठिंबा आहे. 3 साल से हमारे इधर पानी नहीं था. 3 साल से मतलब कौन सा भी महीना रहा हम लोग पानी के लिए तरसते थे. और हर एक काम इम्तियाजभाई के पास जाओ तो ऐसा नहीं है कि कोई काम नहीं करते. हर हमारे मतलब जो भी तकलीफ होता है अगर उनके पास जाओ तो उसका वो निर्धारण करते हैं वो. तो हमको तो इम्तियाजभाई ही चाहिए भाई, हमको दूसरा कोई नहीं चाहिए. नहीं इम्तियाजभाई ही चाहिए नगर सेवक. कोई भी काम हो, आड़े अड़चन कभी भी जाओ तो ना नहीं बोलते वो. आज या जुन्या म्हाडा या ठिकाणी अनेक वर्षापासून पाण्याचा हा प्रश्न खूप गंभीर होता. अनेक वेळा प्रत्येक प्रशासनाला असेल, स्थानिक काय माननीयांना असेल, ह्या म्हाडातील जनता, महिला ह्या सगळ्या अनेक वेळा लष्कर पाणी पुरवठा या ठिकाणी जाऊन आल्या, सदर माननीयांकडे जाऊन आल्या, तरी त्यांना फक्त आश्वासनं मिळाली. 2-3 वर्षापासून घाण पाणी येणे, पाणी गढूळ येणे अशा समस्या असताना काही महिला माझ्याकडे आल्या. जशा आमच्या या भागातील शिला मावशी कंट्रोल असतील, कावेरी मावशी असतील, अनेक महिला ह्या सगळ्या आई बहिणीसारख्या माझ्याकडे आल्या आहे की आपल्या ह्या जुन्या म्हाडामध्ये पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे. पाणी सकाळी पहाटे आल्यानंतर ते 10 ते 15 मिनटाच्या पुढं पाणी येत नाही आहे. 11 वाजताचा जो पाणी येतो ते पण पाणी येत नाही. 3:30चं सुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही आहे. तर आमचा हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. मग आम्ही ह्या सगळ्या महिला घेऊन लष्कर पाणी पुरवठा या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांशी भेटलो. जाऊन त्या ठिकाणी भेटल्यानंतर आम्ही ह्या पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे आम्ही पाठपुरावा करून शोधून काढला. आणि शोधून काढल्यानंतर ह्या पाण्याची एक नवीन लाईन आम्ही या ठिकाणी जोडून घेतली
आणि आज या जुन्या म्हाडामध्ये सर्वांना चांगल्या प्रकारे 3 टाईम पाणी येत आहे. तर आज माझ्याकडे कुठली सत्ता नसताना, मी एक साधा कार्यकर्ता असताना मी एवढी कामं करू शकतो, तरी आज ह्या ठिकाणी अनेक कामं माझ्याकडे असतात. मी हे सगळी कामं करत असतो, तरी आज ह्या पाण्याच्या प्रश्नावरनं आणि ह्या सगळ्या गोष्टीवरनं एक अपेक्षा करतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्या सर्व महिला मला आशीर्वाद देतील आणि नगरसेवक म्हणून निवडून आणून मला महानगरपालिकेत पाठवतील, हीच अपेक्षा यांच्याकडनं मी बाळगतो.